थेट नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय। देशमुख हे नरखडची सांगता सभा आटपून काटोलकडे निघत होते आणि त्याच वेळी जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी देशमुख यांच्या कारवर दगडफेक केली आहे आणि याच दगडफेकीत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झालेत। देशमुखांना उपचारासाठी नागपूरमधल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। भाजपनं हा हल्ला केल्याचा आरोपही देशमुखांनी यावेळी केला। पुऱ्या जणांच्या ग्रुपवर टाका करा रोड बंद तरी पोलीस येत नाही तरी रोड बंद करा लावा गाड्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या या हल्ल्याचा आदित्य ठाकरेंनी तीव्र निषेध केलाय। सत्ता बदल अटळ असल्यामुळे महाराष्ट्र द्रोह्यांकडून भ्याड हल्ले सुरू झाल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। नेमकं काय ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय आपण पाहूयात। अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध आदित्य ठाकरे यांनी या ट्विटद्वारे व्यक्त केलाय। तर महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणं अटळ असल्यामुळेच हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरू झालेले दिसतायत असं आदित्य ठाकरे म्हणाले।